4 डिसेंबर 22वे दिवस। आम्ही राहत्या ठिकाणाहून 3 किलोमीटर आलो आहे आणि आता नर्मदेचं काठ लागलेलं आहे आम्हाला। आता काठीवरून जायचं आहे, परत काठीवरून किती किलोमीटर जायचं आहे आता बघायला पाहिजे। हा एक मोठाच्या मोठा ब्रिज आहे बांधलेला। नदीचं पात्र बघा किती मोठं आहे आणि वाळू काढायला आलेत। काल जे उभा होतो त्या मंदिरात जांबुवंताची तपस्थळी होती आणि संध्याकाळ झालं, आणखी सकाळी लवकरच निघालो म्हणताना व्हिडिओ काढायला झालं नाही। विश्वराचं मंदिर होतं ते आणि त्या मंदिरातच राहायची व्यवस्था होती। मंदिराच्या पुजाऱ्यांनी जेवणाला दिलं आम्हाला। सकाळी उठून तिथून निघालो तर व्हिडिओ काढायला जमलंच नाही। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे। किनारा अजून सुटलेला नाही आहे आम्हाला। किनाऱ्यावरती 5 किलोमीटर आलो आणि तिथे रेस्ट घेतलो, परत आलो आहे। 7-8 किलोमीटरचा किनाराच लागला आहे आपल्याला। अजूनही आम्हाला जायचं आहे, अजूनही असं खाली उतरत चढत जायला पाहिजे। अजून 2-4 किलोमीटर जावं लागणार, नंतर वर चढावं लागणार। आता आम्हाला त्या किनाऱ्याहून बालभोग येणार आहेत। हे महाशय त्या किनाऱ्याहून बालभोग आणलेत, हे संपलेलं आहे बहुतेक। त्या होडीतून बालभोग येत आहे आम्हाला। बालभोग म्हणजे नाश्ता। दिलेला नाश्ता घेऊन आम्ही पुढे या मार्गाने जाणार आहे। असं खाली वर चढत जावं लागणार। पावसाळ्यात पाण्याची पातळी बघा कुठपर्यंत येते। ते जे कचरा अडकलेला आहे ना, त्याच्यावरून कळतं की पाण्याची पातळी इथपर्यंत आलेली आहे। आपका प्लेट ले लीजिए बाबा जी। हाँ बस आ गया। हा एक नदी दिसते आहे किंवा ओढा काय माहित नाही आहे। हे खाली नर्मदेला मिळतंय जाऊन। नदी आहे आणि या इथं मध्यंतरी हा इथं जे दिसते आता तुम्हाला दाखवतोय, ज्या इथनं आम्ही आता हे पार करून आलेलो आहे पलीकडे। आणि हे दरेकर काकानी पण हाताला धरून का होईना पण आम्ही दोघांनी एकमेकाला मदत करून अलीकडे आलेलो आहे। कारण पाणी वाहत होतं, पाणी वाहत आहे। पाणी जास्त होतं, घोट्याच्या वरतीपर्यंत होतं, पण छान वाटलं एकदम अलीकडे यायला। ही नदी आता इथं जाऊन त्याचा संगम आहे त्या नदीचा, इथं पुढे लगेच नर्मदेला जाऊन मिळते। आम्ही त्या अलीकडे नदी क्रॉस करून आलोय आणि हे झाले, पाय धुतले गेले, सॉक्स काढून ठेवले होते। आता परत एकदा ज्या वेळेला वाळेल त्या वेळेला घालू। इथून आम्ही आलोय आणि त्या मंदिरात पोचलोय। छान मंदिर आहे, ईश्वराचंच आहे, चंद्रकांतेश्वर महादेव मंदिर। पाटना गांव में आपका हार्दिक स्वागत है।
जेवणाची व्यवस्था चालली आहे. हे महादेवाचं मंदिर आहे, चंद्रकांतेश्वर. जेवणाची तयारी झालेली आहे, पण आम्ही काही जेवणार नाही, कारण काठेवरतीच इतकं जेवण केलो आम्ही, म्हणजे बालभोगच्या नावावरती खूप खाल्लेलं आहे. मग आता जेवायची इच्छाच नाही, आम्ही पुढे जाऊ.